सह्याद्रीच्या कुशीतला सुंदर पण तितकाच धोकादायक असा घाट म्हणजेच आंबेनळी घाट आणि याच घाटाने 8 कुटुंबांचा आनंद एका क्षणात हिरावून घेतलाय। महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात रविवारी मध्यरात्री तब्बल 800 फूट खोल दरीत स्कॉर्पिओ कोसळल्याची भीषण घटना घडलीय आणि या दुर्घटनेत वाहनातील 8ही जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झालाय। महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात एका तीव्र वळणावर चालकाचा अंदाज चुकल्यानं ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। वाहनातील प्रवाशांशी संपर्क होत नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात धाव घेत वाहनाचा शोध घेण्याची विनंती केली होती। त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली। तपासादरम्यान आंबेनळी घाटातील अत्यंत खोल दरीत वाहन कोसळल्याचं स्पष्ट झालं। या अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस, स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक, ट्रेकर्स आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। रात्रीच्या अंधारामुळे बचाव कार्याला अडथळे येत होते, त्यामुळे सोमवारी पहाटेपासून दोरांच्या साहाय्यानं दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं। दरीची प्रचंड खोली, घनदाट असं जंगल, निसरडा उतार आणि अंधारामुळे बचाव कार्य हे अत्यंत आव्हानात्मक ठरलं। तरी देखील बचाव पथकांनी जीवाची कोणतीही पर्वा न करता दोरांच्या साहाय्यानं दरीत उतरून वाहनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे महाबळेश्वर, पोलादपूर, वाई, सातारा हा परिसर सुन्न झालाय। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास रावडे, पोलादपूर पोलीस स्टेशन। सातारा आसगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा। त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते। 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळलेली। एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते। 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत। सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोहेची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देत आहोत।